markets, the commodity in India in commodity market. Then from commodity market we can study today the derivative market. From this commodity we are drive the maximum number of market amountable goods. Hmm. And today's topic is Indian derivative market. The first of all, introduction. Derivative is a contract or a product value that derived from the value of some other asset known as under. Right. जैसा कि मैंने बोला कि लास्ट लेक्चर की डेरिवेटिव मार्केट में कौन सी चीजें आने वाली हैं कमोडिटी एंड डेरिवेटिव मार्केट में वो चीजें जिससे फिक्स रेट बनते हैं और वो सेल होके पैसा बनाते हैं इनकी वो एक्सचेंज के बारे में देखते हैं फॉर एग्जाम्पल वो एग्रीकल्चर प्रोडक्ट में कॉटन देखेंगे गेहूं देखेंगे चावल देखेंगे लेकिन चावल से बनने वाली चीजें नहीं देखेंगे या फिर गेहूं से बनने वाला ब्रेड के बारे में स्टडी नहीं करेंगे कॉटन से बनने वाले क्लॉथ की स्टडी नहीं करेंगे वो कॉटन की क्लॉथ करेंगे इट्स रॉ मटेरियल अंडरस्टैंड द नेक्स्ट इज derivative are the based on the wide range underlying assets metals such as a gold सिल्वर एल्युमिनियम कॉपर जिंक इनकी बात करेंगे लेकिन कभी गोल्ड से बनने वाली या सिल्वर से बनने वाली एल्युमिनियम से बनने वाली ज्वेलरीज कॉपर से बनने वाली वायर्स इलेक्ट्रॉनिक निकल या टीन से बनने वाले बर्तन के बारे में कभी बात नहीं करेंगे एनर्जी रिसोर्स में भी लाइक एनर्जी ऑयल गैस कोल इलेक्ट्रिसिटी बट ऑयल से बनने वाला रिफाइंड ऑयल के बारे में बात नहीं करेंगे ग्रीसिंग के बारे में बात नहीं करेंगे लिक्विडेटिव प्रेशर्स के बारे में नहीं बात करेंगे कोल से बनने वाली हीट के बारे में बात नहीं करेंगे इलेक्ट्रिसिटी से चलने वाले फैन के बारे में बात नहीं करेंगे मेक ऑफ एनर्जी जिससे वो रॉ मटेरियल कन्वर्ट ऐसे रॉ मटेरियल की बात कहते हैं जो कन्वर्टेड इनटू फिनिश गुड फॉर द एग्री कमोडिटीज सच एज व्हीट शुगर कॉफी किसके बात कर रहे हो गेहूं की शक्कर की लेकिन शक्कर से बनने वाली स्वीट चीज की नहीं वो तुम्हारे डालगना कॉफी या केक्स की बात नहीं कर रहे किसकी बात कर रहे व्हीट शुगर कॉफी कॉटन जब से डेरिवेटिव मार्केट इन इंडिया आया है तब से देखो उन लोगों ने कैसे काम किया है द हिस्ट्री ऑफ डेरिवेटिव मार्केट द फर्स्ट इज नवंबर 18 1986 एलसी गुप्ता कमेटी सेट अप ड्राफ्ट पर पॉलिसी फ्रेमवर्क इन इंट्रोडक्शन टू डेरिवेटिव्स एलसी गुप्ता उसी कमेटी ने मई 11 1998 में एलसी गुप्ता कमेटी सबमिटेड इट्स रिपोर्ट ऑन द पॉलिसी फ्रेमवर्क उन्होंने एक रिपोर्ट बनाई और उस रिपोर्ट के बेस पर 25 मई 2000 में सेबी ने फ्यूचर ट्रेड को अलाउ कर दिया फ्यूचर ट्रेड यानी ऐसा ट्रेड जो फ्यूचर रेट पहले ही कॉन्ट्रैक्ट होता है फॉर एग्जाम्पल फार्मर के पास जाके बोलने का कि इतनी फार्मिंग करेगा उसका इतना हमारा इतना तेरा फिर उसके हिसाब से फिर वो फार्मर क्या करता है प्रोडक्शन करता है और फिर इंश्योरेंस करता है कि इतना पैसा मुझे मिलने वाला है इन 2000 जून 2000 में ट्रेडिंग ऑन निफ्टी फ्यूचर कॉमन्स ऑन एनएसई अभी नेशनल स्टॉक एक्सचेंज के फिर ट्रेडिंग एज पर द सीबी गाइडलाइंस शुरू कर दिया देन जून 2001 में 4 जून 2001 में द निफ्टी ऑप्शन द कॉमन्स ऑन एनएसई उसने ऑप्शंस दिया पब्लिक को थ्रू एनएसई निफ्टी नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया देन जुलाई 2 2001 में इसी स्टॉक एक्सचेंज कॉमन्स ने एनएसई में ट्रेडिंग शुरू कर दिया देन नवंबर 2001 में स्टॉक फ्यूचर कम्स ऑन द एनएसई कंप्लीटली एनएसई के अंडर आ गया एंड टुडे करेंसी डेरिवेटिव एंड ट्रेडिंग कम्स अंडर द एंड अगस्त के बाद वो कंप्लीट इस्तेमाल करने लगी दैट इंटरेस्ट रेट ऑफ डेरिवेटिव
के बारे में 31 अगस्त को सोचा गया एंड फरवरी 2010 में लॉन्च ऑफ करेंसी फ्यूचर एडिशनल की लॉन्च हुआ. दैट इंट्रोडक्शन ऑफ यूरोपियन स्टाइल ऑफ ऑप्शन, यूरोप्स में जो यूज होता है, यूरोप्स में यूरोपियंस वो करेंसी यूज हुई. देन इंट्रोडक्शन ऑफ करेंसी हुआ. देन इंडियन डेरिवेटिव मार्केट का सेटअप हुआ. जब सेबी सेटअप कर रहा था, दे डिसाइडेड 24 कमेटी मेंबर कमेटी अंडर द चेयरपर्सन ऑफ एलसी गुप्ता. इससे पहले मैंने अभी लास्ट स्लाइड्स में बताया. कमेटी सबमिटेड रिपोर्ट कब किया उसने? 17 मार्च 1998. SEBI set up the group in June 1998 under the chairperson Professor G.R. Verma. SEBI का सेटअप कब हुआ? A group in June 1998 under the chairperson of G.R. Verma. लेकिन SEBI के सेटअप कमेटी ने जो ये किया है वो कब किया था? मार्च 1998. लेकिन मार्च से जून में वो सेटअप डन हुआ. द कमिटी सबमिटेड रिपोर्ट ऑन अक्टूबर 1998. फीचर्स क्या है डेरिवेटिव मार्केट के? तो डेरिवेटिव आर थ्री काइंड ऑफ फीचर्स और द फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट. फीचर्स ऑफ थ्री काइंड, फ्यूचर और फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट. फ्यूचर और फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट. अब क्या ये मैं आगे बताता फ्यूचर एंड फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट. The option is swipe under assets can be forwarded, foreign exchange, equity, commodity market, financial brain, and assets. As all transaction is derivative take place the future specific dates. Future and forward contract क्यों बोला इसने? अब वो explain करो. Derivative the standardized terms due to which it has low counterparty risk. When value of underlying assets change, then value of derivative also change. Hence can be construct profitfolio, which is profitfolio means share market, which is a needed one and that two without having underlying assets. The participant in the derivative market, कौन कौन participate करता है? Hedger, specular and arbitrator. ये तीन पार्ट है. उनके बारे में ब्रीफली बाद में एक्सप्लेन करता हूँ. प्रोडक्ट इस डेरिवेटिव मार्केट क्या होता है? एक फॉरवर्ड प्रोडक्ट एंड एक फ्यूचर प्रोडक्ट. मींस वही प्रोडक्ट वो जो सब तुम्हारे रॉ मटेरियल्स है लेकिन उनको टू पार्ट्स में सेल किया जाता है. एक होता है फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट, एक है फ्यूचर कॉन्ट्रैक्ट. उनको वो लोग प्रोडक्ट बोलते हैं. इन डेरिवेटिव मार्केट द प्रोडक्ट्स आर टू, एक फॉरवर्ड एंड फ्यूचर. देन नेक्स्ट द प्रोडक्ट डेरिवेटिव इन मार्केट कैसे होता है? फ्यूचर सेलर sell these goods under a contract in his derivative market. Then derivative market payment of his goods under the contract. Then this derivative market sell to buyer, buy to buyer and buyer pay the payment. बीच में ये जो डेरिवेटिव मार्केट एजेंट वर्क कर रहा है इसके पास सब पेमेंट जमा होता है. अब इसके बेनिफिट क्या है? तो बेनिफिट इज if the seller is a farmer and produce the cotton. अगर इसने डायरेक्ट इसको बेचा तो ये 1 किलो 1.5 किलो लेगा कॉटन, मैक्सिमम 50 kg लेगा. बट इसका प्रोडक्शन इज 500 kg. देन ये क्या करेगा? पर डे फार्मर एक बायर ढूंढेगा. तो इस नुकसान से बचने के लिए फार्मर डिसाइडेड टू सेल द होल प्रोडक्ट इन होलसेल in derivative market. Then derivative corporators are decided to distribute this under the supplier and buyer. Okay? Product is derivative market. क्या होता है? एक ऑप्शन होता है, एक कॉल ऑप्शन, एक पुट ऑप्शन. कॉल ऑप्शन यानी ऐसा जिसमें कॉल किया जाता है. प्रोडक्ट कॉल होता है कि तुम्हें क्या लगने वाला है. फॉर एग्जाम्पल अपने घर में कोई फंक्शन है तो हमें जो बनता है वो लीज बनाते हैं. इट्स अ कॉल कि हमें ये चीजें लगेंगी. एंड पुट ऑप्शन जब मार्केट जाते हैं जो चीज मिलेंगी उठा के लाते हैं उसके हिसाब से प्रोडक्शन करते हैं, हमारे घर में बनाते हैं. अंडरस्टैंड कॉल ऑप्शन एंड पुट ऑप्शन? इट मींस इफ द बिग फंक्शन इन योर कंट्री then derivative is converted into call option. For example, in UAE, in Qatar, in 2022, the football ceremony World Cup is established there. तो उनका कॉल ऑप्शन क्या है कि उसके लिए बड़े से बड़े बेहतरीन स्टेडियम बनाया जाए.
और अभी तक वो लोग उसी पे काम कर रहे हैं। तो वहाँ उसके कॉल क्या है, उनको लेबर्स चाहिए, और कौन से वाले लेबर, जो प्रोडक्शन जानते हैं। कौन सा वाला प्रोडक्शन, कौन सा वाला प्रोडक्शन जानते हैं? बिल्डिंग्स कंस्ट्रक्ट करने का, क्योंकि वही लोग स्टेडियम बना सकते हैं। अगर अदर कोई लेबर गया तो कोई फायदा नहीं है। देन पुट ऑप्शन, पुट ऑप्शन यानी सीधा उठाने का, अपने को जो चीज चाहिए हो और फिर पुट करने का। फॉर एग्जाम्पल, डेरिवेटिव मार्केट में गए एंड योर डिमांड इज अ कॉटन एट अ हाई क्वालिटी बट नॉट अवेलेबल, बट तुम्हारी जरूरत है, तो तुम्हें जो है वो पुट करना पड़ेगा। ओके, डिफरेंट बिटवीन द फॉरवर्ड एंड फ्यूचर कॉन्ट्रैक्ट। दो कॉन्ट्रैक्ट मैंने अभी बताया, डिफरेंट प्रोडक्ट। तो पहला है फॉरवर्ड में देखते हैं, प्रिवेंटली निगेटिव कॉन्ट्रैक्ट। निगोटिएटेड यानी पहले ही वो कॉन्ट्रैक्ट निगोटिएट किया रहता है फॉरवर्ड की, किसके नाम पे फॉरवर्ड किया जाए। और फ्यूचर में क्या होता है, ट्रेडेड ऑन एन एक्सचेंज। जब एक्सचेंज होगा तो ट्रेड किया जाएगा, तब तक प्रिजर्व किया जाता है। नो स्टैंडर्डाइज, इधर कोई स्टैंडर्डाइज नहीं होता फॉरवर्ड में। तुम्हें जो चीज देंगे वो वही नहीं होगी जो तुम डिमांड करते। लेकिन फ्यूचर में क्या रहता है, तुम जो कॉन्ट्रैक्ट करने वाले हो उस कॉन्ट्रैक्ट के अंडर तुम कौन सी सीड्स देने वाले हैं, कौन से फर्टिलाइजर देने वाले, सब कॉन्ट्रैक्ट के अंडर रहता है। तो तुम्हें जो गुड्स मिलेंगे वो भी स्टैंडर्डाइज रहते हैं। सेटलमेंट डेट्स कैन बी सेट बाय द पार्टीज। फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट में क्या रहता है, फॉरवर्ड हुआ रहता है, थोड़ी सेटलमेंट रहती है, तो डेट्स भी डिसाइडेड रहते हैं। या फिक्स सेटलमेंट डेट्स डिक्लेयर कब होगा, जब एक्सचेंज होगा। जब प्रोडक्शन होगा, एक्सचेंज होगा, तब डेट सेट होती है। हाई कॉन्ट्रैक्ट पार्टीज रिस्क, या रिस्क होता है फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट में। जो प्रोडक्शन फॉरवर्ड हो रहा है वो तुम्हें बाद में यूजफुल होगा, नहीं होगा, एक्सपेंस भी हो सकता है। ऑलमोस्ट करंटली पार्टीज रिस्क, यहाँ पे रिस्क किसको होता है, पार्टीज को। इसके बाद फ्यूचर एंड ऑप्शंस कॉन्ट्रैक्ट, इसका डिफरेंस देखेंगे। तो फ्यूचर, इसमें बोथ बायर इन ऑब्लिगेशंस में होते हैं कि फ्यूचर में क्या होगा। मे बी अच्छा प्रोडक्शन हुआ तो बायर लेके जाएगा, नहीं हुआ तो कॉन्ट्रैक्ट डील कैंसिल होगी। लेकिन ऑप्शंस में क्या होता है, बायर के पास राइट रहता है कि वो ऑब्लिगेशन ले या नहीं, वो दूसरे के पास भी जा सकता है। लेकिन यहाँ सेलर इस एन ऑप्शन रहता है कि उसने प्रोडक्शन किया, कॉन्ट्रैक्ट तो हुआ है, फिर भी प्रोडक्शन किया, तो कॉन्ट्रैक्ट टूटेगा कि नहीं, चलेगा या मेरा एक्सचेंज होगा कि नहीं। द बायर और द सेलर आर सब्जेक्ट टू अनलिमिटेड रिस्क फॉर लॉस। दोनों उठाते हैं, या कौन उठाते हैं, सिर्फ सेलर उठाते हैं। The buyer and seller have the potential to make the unlimited gain और लॉस, दोनों फायदा या नुकसान उठाएगी। यहाँ सिर्फ सेलर फायदा उठाता है। कब, जब सेल होगा। बायर कब उठाएगा, जब पुट करेगा वो गुड्स। ओके, थैंक यू। ये सेकंड लेक्चर हो चुका है अपना, ऐसे दो लेक्चर हुए, रिमेनिंग एज पर सिलेबस होंगे। और रिकॉर्ड के लिए मैंने जैसे लास्ट लेक्चर में बताया, कॉलेज में आना है फ्राइडे सैटरडे। उस दिन मुझे नो लेक्चर है, सिर्फ तुम्हें प्रोवाइड करने के लिए आना है मुझे डिटेल्स, तो वो कलेक्ट करने के लिए आना है फ्राइडे एंड सैटरडे। ओके फ्रांस, तुम लोग लिमिटेड हो क्योंकि टफ होता है, लेकिन अगर तुम्हें लगता है कि तो हो जाएगा, डोंट वरी, घर में रहोगे, नो इशू। तुम्हें सम एंड ऑल हमने ऐसा डिसाइड किया कि फ्राइडे सैटरडे तुम्हारे लिए दिए हुए हैं, मैंने सर से पर्सनली लिया हूँ। तो मैं एक आध रूम, क्लासरूम ओपन करके तुम्हें थोड़ा सॉल्यूशन वगैरह भी बता सकता हूँ, अगर तुम लोग आए तो। हेलो, अनम्यूट ऑल। अनम्यूट ऑल। वैभवी अनम्यूट। जयेश, नाजनीन। हॅलो, अनम्यूट ऑल. आणि जर कुठे पॅरेंट्स बरोबर बसला असेल तर आधी सिंगल व्हायचंय. मला पॅरेंट्सचा आवाज नाही पाहिजे, जस्ट तुमचा आवाज पाहिजे. लास्ट 2 लेक्चर झालेले आहेत आपले.
regarding to derivative market. Any doubts? हा कुठून आवाज आला? प्रसाद, unmute. डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये थोडस. Derivative market. This word is derivative market. Actually, the draw from the commodity market. ते कमॉडिटीचं कुठलं पार्ट यूज करतात तर रॉ मटेरियल्स जे आहेत त्याचं मॅक्सिमम होलसेल प्रोडक्ट आहे. लाईक यु नो टुडेज न्यूज मध्ये दुधाचा बाजारभाव स्ट्राईक चालू आहे. कळतंय की नाही काय म्हणतोय? तर तशा प्रकारचे जे असतात त्यांचे होलसेलर कमिटीज बनवलेले आहेत. The wholesaler committee to decided the purchase of whole product, then supply in foreign countries as well as in your our country. Then derivative market मध्ये त्याच्यावरून जो product generate होतो and the all products are generated for the share market. How is possible? Making best goodwill from your production and then the goodwill used for the sale of market. And these markets are two types of market. The first is commodity market, where the sale of commodity, which is buy the all of the person from your wholesaling department, and then second one from this product you make one goodwill, and this goodwill used for the sale of this company share and portfolio systems. Number of portfolio share debentures. कधी आपण विचार करतो की आपल्याला कुठल्या कंपनीचा शेअर घेतलं पाहिजे? When the company is in well form, right or wrong? Right ना? And when company well form मध्ये कधी येईल? Company well form मध्ये कधी येईल? If the product are well, the supply are well and sale are well. Farmer just farming the cotton. Farmer just farming the cotton. Understand? But the farming of all over cotton, the production from the raw material or the seeds are the whole. But the farmer is sell whole product for the 1%. Yes or no? No. Then the whole product, if the destroy or sell out, the two option is there. If you want to sell, then you want to buyer of a bulk purchaser. ऐसा बायर पाहिजे जो बल्क परचेस करेल, बरोबर? मग त्यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केट हा कन्सेप्ट 17 मार्च 1983 मध्ये कन्सेप्ट ठेवली गेली आणि त्या कन्सेप्ट मध्ये असं डिसाईड केलं गेलं की सेबीच्या अंडर सम कमिटीज बनतील आणि त्या कमिटी काय करणार की ते प्रत्येक कमॉडिटीवर आपलं कमांड जनरेट करणार आणि ते बल्क परचेस मध्ये परचेस करणार. अंडरस्टँड? आणि ते जो बल्क परचेस होणार. हॅलो, सेबी म्हणजे डायरेक्टली कमोडिटीज मध्ये असं इन्व्हॉल्व होतात? डायरेक्टली कमॉडिटीज नाही. सेबी प्रोडक्शन कंपनीचा तो जो ब्रँड आहे त्या ब्रँडवर कनेक्टिव्हिटी घेतो. फॉर एक्झाम्पल, सेबी डिसाइडेड दॅट अमूल प्रोडक्ट आर बेस्ट, देन अमूलचे शेअर मार्केटमध्ये तो हाय कव्हरअप करणार. देन अमूलचं हाय कव्हरअप घेतलं नसेल तर तो कव्हरअप करण्यासाठी तो काय करणार की अमूलच्या प्रोडक्शनवर लक्ष देणार, त्याने त्याचं शेअर मार्केटीतून तो इम्प्रूव्ह करणार. सेल हाय होतोय तो सेल हाय होतोय तो मार्केटिंग हाय होतोय, मार्केटिंग हाय होत असेल तर मग डायरेक्टली तो पब्लिक कडे कमांड होतोय, मीन्स मार्केट रेट ऑफ शेअर इज डायरेक्टली हाय. तर कमिटी जी जनरेट होत आहे ते टू टाइप्स ऑफ कमोडिटी आहे. टू टाइप्स ऑफ कमिटी. फर्स्ट कमिटी इज कमोडिटी कमिटी. कमोडिटी कमिटी आहे ती कमोडिटी सेल करणार इन ओव्हर मार्केट. मग ते गोल्ड रॉ गोल्ड वीट फ्रॉम मार्केट सेल करणार आणि त्यामुळे त्याने जे बनणारे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टने जो शेअर मार्केट बनणार आहे त्याच्यावर सेबी कंबाईन करणार द डेरिव्हेटिव्ह मार्केट. कमोडिटी मध्ये कमोडिटी सेल होणार आणि त्या कमोडिटीने डेराइव्ह करून जी डेरिव्हेटिव्ह बनणार आहे त्याने जी डेरिव्हेटिव्ह मार्केट जनरेट होते. अंडरस्टँड? समजलं का मी काय म्हणतो? मीन्स कसं आहे की आपण जर एक कम्प्युटरचं एक्झाम्पल घेतलं, वन कम्प्युटर और युअर मोबाईल, तुमच्याकडे जो मोबाईल फोन आहे, मोबाईल फोन मे बी सॅमसंग बनवतोय किंवा कुठलाही आयफोन बनतोय, तर त्याचे जे कॅमेरा आहे किंवा त्याचं डिस्प्ले आहे नॉट अ वन कंपनी जनरेटेड. मग त्यांना तो जो कमोडिटी लागतो, नंबर ऑफ कमोडिटी रॉ पार्ट लागतो, ते काय करतात, डिमांडेड फ्रॉम द डिफरंट नंबर ऑफ पर्सन या डिफरंट नंबर ऑफ सप्लायर, आणि त्या सप्लायर कमिटीला कमोडिटी मार्केट म्हणतात. सप्लायर कमिटी. अंडरस्टँड?
अँड हा. दिस सप्लायर कम्युनिटी कमांडेड बाय डेरिव्हेटिव्ह मार्केट्स, आणि ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये टॉप क्वालिटी कमोडिटी कुठली असेल ज्याचं मार्केट शेअर हाय असेल. अंडरस्टँड? हा. एनी डाऊट्स? आणखी कोणाला काय विचारायचंय? नाही. हा कुठे आहे आकाश? आकाश इज नॉट प्रेझेंट. आणखी कोण आहे? रिमेनिंग कुठे आहेत? अजून ऍडमिशन झालेत नाही का? आपण किती? 1 2 3 4 5 6 आहे. आणि 15 आहात ना तुम्ही? कुठे आहेत? 13 असो. हा, मग 7 जण कमी आहेत. 7. अंकिता, सायली, सलोनी. जस्ट ह्या युट्यूबवर पाहून होणार नाहीये. लाईव्ह लेक्चर पाहिजे. हा हा, आले आले सर्व ठचके आले बाहेर. एनी डाऊट्स? अच्छा ठीक आहे. लिसन. हॅलो हॅलो. हा बोल. थोडं एक स्क्रीन शेअर करतोय, त्यामध्ये आपलं सिलेबस आहे, त्याच्यावर जरा थोडं डिस्कस करूया आपण. म्हणजे आपण कुठपर्यंत आहोत आणि आणखी काय शिकायचं आहे, किती पीपीटी वर घ्यायचंय, किती लाईव्ह घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. आणखी कोणाला काय डाऊट्स आहेत लवकर विचारायचं आहे. नाजनीन, हा, डिफरंट बिटवीन कमोडिटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट. मी काल व्हिडिओ बघलाच ना. आणि आजचा आजचं मला समजलं. हाऊ मच पर्सेंट? समजलं 80 to 80% समजलं. ओके ओके. प्रसाद, प्रसाद अनम्यूट हो. प्रसाद, हॅलो प्रसाद. जयश, जयश. हा बोला. हा, लेक्चर वरून काय वाटतंय? बघा, मला आता एक इन्स्ट्रक्शन भेटली आहे. नेक्स्ट लेक्चर आपले मॅक्सिमाइज इंग्लिश मध्ये होणार आहेत. मराठी आणि हिंदी मी कमी करणार आहे. तर ओके. मॅक्सिमाइज स्टडी करायची आहे. आणि हा, सिलेबस रिलेटेड काही नोट्स वगैरे असतील ते फ्रायडे सॅटर्डे हे 2 days दिलेले आहेत. मुलाई सरांनी काल तुम्हाला सांगितलं नसेल तर माझ्याकडे येऊन भेटायचं आहे. सर्व नोट्स माझ्याकडे भेटणार आहेत. त्या दिवस मला ऑफ असतो. सर बिझी असतात तुमच्या लेक्चरमध्ये. आणि टायमिंग आहे भेटण्याचं 10 ते 12च्या दरम्यान. त्यानंतर मी घरी असेन, मी भेटणार नाही. अच्छा ठीक आहे, मी आणखी एक स्क्रीन शेअर करतोय. कम टू द पॉइंट. हॅलो हॅलो. हा, फायनान्स ग्रुप इन्व्हेस्टमेंट अनालिसिस. 1 second. कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट. तो इकडे लक्ष द्यायचं. द फर्स्ट पार्ट इज द इंट्रोडक्शन कमोडिटी मार्केट. इन इंट्रोडक्शन, लास्ट लेक्चर आधीची पीपीटी जी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मिनिंग, हिस्ट्री अँड ऑरिजिन्स, टाइप्स ऑफ कमोडिटी ट्रेड्स, स्ट्रक्चर ऑफ कमोडिटी मार्केट इन इंडिया, पार्टिसिपेशन ऑफ कमोडिटी मार्केट, ट्रेडिंग इन कमोडिटी इंडिया, कॅश अँड डेरिव्हेटिव्ह सेगमेंट्स. हा पार्ट राहिलेला आहे. कुठलं? ट्रेडिंग इन कमोडिटी इन इंडिया, कॅश अँड डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, कमोडिटी एक्सचेंज इन इंडिया अबॉर्ड, रिझन्स इन इन्व्हेस्टिंग कमोडिटी. जस्ट इंट्रोडक्शनचे 2 पॉईंट राहिलेले आहेत. माझ्या हिशोबाने रिमेनिंग 3 पॉईंट झालेले आहेत. ह्या 3 पॉईंट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? लास्ट 2 लेक्चर जे आपले मी व्हिडिओज दिलेले आहेत ते बघितलं की मला असं वाटतंय की तुम्हाला समजेल. वैभवी, हॅलो हॅलो. हफसीन, अनम्यूट ऑल फास्ट. हा सर.
अच्छा, मला सांगायचं आहे, इथे आपण स्क्रीन शेअरवर आपलं मॉड्यूल बघतोय. तर फर्स्ट मॉड्यूलचं हिस्ट्री, ऑरिजिन्स, टाइप्स ऑफ कमॉडिटी हे 2 लेक्चर्स मध्ये झालेलं आहे, है ना? हा बरोबर. हम्म. तर लास्ट 2 पॉईंट जे आहेत ते कमॉडिटी एक्सचेंज इन इंडिया, एक्सचेंज इन इंडिया अँड अबॉर्ड्स, हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. तो आय थिंक फ्रायडेच्या पीपीटी मध्ये असेल. इट्स डोंट वरी. देन रिझन्स इन इन्व्हेस्टमेंट इन कमॉडिटीज, त्यांचे रिझन्स काय आहेत, व्हाय यू डिसाइडेड द कमॉडिटी मार्केट ऍज पर द डेरिव्हेटिव्ह मार्केट, हा एक पीपीटी असेल. असे 2 पीपीटी असणार आहेत, ते सर फ्रायडेला एक्सप्लेन करतील. देन नेक्स्ट वन इज मिनिंग इन हिस्ट्री ऑफ ओरिजिन्स. इन सेकंड पार्ट मध्ये एलिमेंट्स, हे डेरिव्हेटिव्ह वर आहे, जो आज झालं. The derivative contract, then factors of derivative growth of derivative markets, types of derivatives कुठले आहेत, तर 2 टाइप्स आहेत, मी तुम्हाला बोललो अंडरलाईन मध्ये, असेट्स, पार्टिसिपेट्स, डेरिव्हेटिव्ह मार्केट. ह्याचं सेकंड पीपीटी मध्ये ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि जे रिमेनिंग आहे डेरिव्हेटिव्ह ट्रेड इन इंडिया, डिफरन्स बिटवीन फ्रॉड अँड आजच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. माझ्या हिशोबाने झालंय ना? डिफरन्स होतं की नव्हतं? हफसीन हो पक्का? जी बोला ऐकताय. मला ते दिसला की तू बघत नव्हतीस काय? हातनी मी बघला तुला, तर मला असं समजलं की तू व्हिडिओत काही बघत नव्हतीस, फक्त बाजूला मोबाईल ठेवून गेली होतीस फिर्या. सच्ची बात आहे? मग अटेंड करायचं आहे. देन द मेन पार्ट जो तुमचा सिलेबस आहे, मॉड्यूल 2, फ्युचर अँड हेडिंग्स. हे 2 पॉइंट आहेत, ह्याच्यावर पर्सनल पीपीटी असेल विथ ब्रीफ एक्सप्लेनेशन नेक्स्ट लेक्चर मध्ये. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, स्पेशल ट्रीटमेंट अँड ऑल. ओके. हो. हॅलो हॅलो हॅलो, हा. आवाज येतोय ना? हो येतो. आणि स्क्रीन शेअरिंग चालू आहे ना? हो हो. ठीक आहे. देन ऑप्शन्स अँड ऑप्शन प्राइसिंग मॉडेल्स, हे इन शॉर्ट आजच्या पीपीटी मध्ये झालेलं आहे. आता ब्रीफली आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये ब्रीफली असणार आहे. तसंच सेम फॉर नेक्स्ट मॉड्यूल, फायनान्शियल अकाउंट अँड, एक मिनिट, डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स बद्दलचं सिलेबस शॉर्ट अँड स्वीट आहे, सर्वांना न आवडणार. ओके, तुमच्या समोर ठेवलंय मी. द फर्स्ट इज बेसिक टर्म्स अंडर सेक्शन. आज मी इंटरसेक्ट होतोय तर तुम्हाला सांगतोय, टॅक्स मध्ये सेक्शन असणार आहेत आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर, आणि तुम्हाला त्यातले 4 सेक्शन येणार आहेत इन युअर शेड्यूल. तुम्ही खाली नोट्स मध्ये बघितलंय, नोट बघा, द ऑल सिलेबस रेस्ट्रिक्टेड टू द स्टडी पार्टिसिपेशन अंडर सेक्शन. म्हणजे सेक्शन पेपर मध्ये नाही लिहिलं तर रॉंग देणार नाहीये कोणी. अंडरस्टँड व्हॉट आय सेइंग? मी का आज सिलेबस ओपन केलंय, सिलेबस एक्सप्लेन करणार नव्हतो. द रिझन इज की खालचा हा जो इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला ते करायला, म्हणजे टॅक्सची जी भीती आहे की टॅक्स आहे, फर्स्ट टाइम आहे, टफ वाटतोय, तर टफ नाही आहे. टॅक्स इज सो इझी हिअर. जस्ट तुम्हाला ते सेक्शन जर पार्ट असतील तर पुढे डिप्लोमा इन टॅक्स वगैरे करायला गेला तर इज इझी. ओके. द बेसिक टर्म्स, असेट्स, असेसी, माझ्या हिशोबाने फर्स्ट लेक्चर मध्ये ते जे पीपीटी झाली असेल त्यामध्ये कम्प्लीट झालं असेल. बट इन माय व्हॉइस, इन नेक्स्ट पीपीटी माय व्हॉइस मध्ये मी ब्रीफली एक्सप्लेन करणार आहे. द फर्स्ट मॉड्यूल असेल फ्रॉम दिस मंडे, हाच लेक्चर असणार आहे तुमचं बेसिक टर्म अंडर सेक्शन 2, 3, 4. 2 मीन्स असेसी, 3 असेसमेंट, आणि 4 मध्ये असेसमेंट इयर असतो. सेक्शन बघा कसे आहे, 2, 3, 4, आणि खाली असेसी आहे अंडर सेक्शन 2. सेक्शन 3 असेसमेंट आणि असेसमेंट इयर. असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षी आपण तो टॅक्स कॅल्क्युलेट करतो, इट्स कॉल्ड असेसमेंट इयर. आणि एक इयर असतो प्रिव्हियस इयर. तो कुठला इयर असणार आहे ज्याचं आपण टॅक्स करतो. फॉर एक्झाम्पल आता त्याचं टॅक्स नेक्स्ट इयरला भरतो. हा मीन्स आता चालू 2020-21, ह्याच्यामध्ये टॅक्स कुठला कॅल्क्युलेट होणार, तर 2019-20चा. The assessment year for 2021, the previous year is 2019-20. Understand? असं असतं. त्यानंतर मग आपण हे 2 ह्याच्यावर 2 पीपीटी
कंडक्ट झालं सेक्शन 5 पर्यंत, मग आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेशन बघणार आहोत. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन करणार हेड ऑफ इन्कम आणि सॅलरीवर कसं इन्कम टॅक्स होतो. मग इथे प्रॉब्लेम्स येणार ना आपल्याला. नाही तेवढं काय Solve. प्रॉब्लेम नाही येणार, बिकॉज मी माझ्या घरी स्वतः पीपीटी जनरेट करणार आहे. तर माझ्याकडे ब्लॅकबोर्ड आहे. कॅल्क्युलेशन मी ब्लॅकबोर्डवर करेन आणि त्यातून शूट करेन आणि त्या शूटला क्लिअर अप करून मी इथे पेस्ट करेन, जसा आजचा व्हिडिओ होता. म्हणजे येईल ना सेकंड ह्याला, हा, सेकंड युनिटला. सेकंड युनिट. देन हेड ऑफ इन्कम सेकंड मध्ये कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम सोर्स. इथून फ्रॉम सेकंड, थर्ड अँड फोर्थ, सेकंड अँड थर्ड कॅल्क्युलेशन आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट टॅक्स. आणि फोर्थ मध्ये सेक्शन 4 मध्ये डिडक्शन आहे. तिथून आपल्याला टॅक्सची चोरी किंवा टॅक्स कसं वाचवायचं त्यासाठी काय काय केलं पाहिजे, डिडक्शनचे सेक्टर्स काय आहेत, एटीसी काय आहे, एटीसीसीसी काय आहे, हे एक्सप्लेन करायचंय. हे थेरी प्लस कॅल्क्युलेशन आहे, बोथ आहे. तर त्याच्यावर तुम्हाला डीप एक्सप्लेन करणार आहे, समजलं. आणि मग कंप्लेंट ऑफ टॅक्स इन्कम म्हणजे टोटल इन्कम टॅक्स रेट पडलं की कसं कॅल्क्युलेशन होतो, हा मॉड्यूल 5 आहे. मॅक्सिमाइज मॅडम मॉड्यूल 4 पर्यंत तुमचं पेपर सेट असतो. खालचा प्रॉब्लेम 15 मार्क्स साठी 1च आलेला असतो, पण जर वरच्यावर लक्ष दिलात तर खालचा प्रॉब्लेम ऑर मध्ये असतो, ज्याला तुम्ही टच पण नाही केलात तर इझिली पास आउट होता विथ 70+. अंडरस्टँड? ओके ओके. आजच्या लेक्चर मध्ये कोणाला आणखी काही डाऊट्स? नाही जयश, नाही, नाजनीन, कोण बोलतच नाही. नाही सर नाजनीन काय प्रॉब्लेम? नाही, मला असली तर मी विचारीन. अच्छा ठीक आहे. निकिता, तुम्हाला काही डाऊट असले तर विचारून घ्या प्रत्येकाने. ओके, राहिलं हो हे आईलं, हे आपल्या लेक्चरला साधता येतील, ठीक आहे. ऑफलाईनला पण ऑनलाईन काय पण. डाऊट विचारून घ्या. सर हो Yes. सर, कैसे आओ? बेस आओ, येस, बेस आओ. अलहमदुलिल्लाह. ते तुम्ही डाऊट्स त्यांना काय असतील ना त्यांना क्लिअर करा. कदाचित तुमचं कसं ते इंटरॅक्ट आता होते ना, मग विचारून घ्या काय असेल दाखवण्याचं लेक्चरचं वगैरे. डाऊट्स क्लिअर करा काय असतील ते बोलांचे. आणखी काय कोणता क्वेश्चन असतील तर बघा. आणि त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंटचा सिलेबस दाखवा आणि ते स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला तोपर्यंत जेवढं झाले तेवढं. ठीक आहे. ते स्लॅबसचं हॅलो लिसन, स्क्रीनशॉट काढू नका, मी ह्याची PDF सेंड करतो, त्याच्यामध्ये ऑल ओव्हर तुम्हाला बघायला भेटतील स्लॅबस. हा ठीक आहे, ठीक थँक्यू. आहे, बेस्ट. नो ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण त्यांना ते सिलेबस दाखवून ठेवा फक्त. ठीक आहे. तर अदर फायनान्सचं रिस्क मॅनेजमेंट, तसं ह्याच्यामध्ये आय थिंक सरांचे 3 लेक्चर झालेले आहेत. तर माझे इंट्रोडक्शन पार्ट सरांचं झालं असेल तर इंट्रोडक्शन मध्ये बघा काय आहे, डेफिनेशन, रिस्क प्रोसेस, रिस्क ऑर्गनाइज, की रिस्क. त्यानंतर खाली बघा जो डिस्ट्रीब्युशन आहे सेकंड पॉईंट, तर डिस्ट्रीब्युशन बिटवीन रिस्क मॅनेजमेंट वर्सेस रिस्क मेजरमेंट. मग त्यांची मिनिंग काय आहे. जेव्हा तुम्ही तिथे डिस्ट्रीब्युशन लिहाल तर डिस्ट्रीब्युशन पेपरमध्ये कुठल्या पॉईंटवर झालं पाहिजे ते पॉईंट पण त्यांनी पुढे सांगितलं नाही. मिनिंग ऑफ रिस्क, डायव्हर्सिफिकेशन, समजलं का मी काय बोलतोय. मॅक्सिमाइज म्हणजे जेव्हा अँसर शीट बनते तेव्हा कसं फॉलोअप होतो, हा अँसर शीट तुम्हाला इथून बघायला भेटेल. देन प्रिन्सिपल ऑफ रिस्क, अल्फा बीटा, हे थोडकं कॅल्क्युलेशन असेल आय थिंक सो, ते मुल्लाई सर तुम्हाला दाखवतील. अल्फा रिस्क कसा कॅल्क्युलेट होतो, बीटा रिस्क काय आहे तो कसा कॅल्क्युलेट होतो. अंडरस्टँड? त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट मॉड्यूल, रिस्क अवॉइडिंग अँड ERM. ERM मीन्स एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट. एंटरप्राइज मीन्स ऑर्गनायझेशनल रिस्क. मग त्यामध्ये स्पॉट अनालिसिस तुम्ही शिकलेलंच आहे, जे इथे आहे. ERM प्रोसेस आहे, त्याचा एक प्रोसेस असणार आहे. स्ट्रेसिटी, विकनेस, अपॉर्च्युनिटी अँड टाइम, म्हणजे कसं यूज केला जातो, हे ह्या मॉड्यूलमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जे तुम्हाला मॅक्सिमाइज फॉलोअप करायचे आहे. नंतर फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन, स्वॅप, हे जे रिस्कचे हेडेज आहेत ते मीही एक्सप्लेन करणार आहे, कारण की कमोडिटी मार्केटमध्ये पण आहे, दोन्ही साईडमध्ये आहे. म्हणजे एक वेळ केलात की दोन्हीकडे यूज करता येईल. इथे रिलेटेड टू रिस्क असणार आहे, तिथे रिलेटेड टू कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह असणार आहे. देन थर्ड मॉड्यूल, द थर्ड मॉड्यूल इज रिस्क गव्हर्नर अश्युरन्सी. ओके, तर रिस्क गव्हर्नन्सी काय आहे, इम्पॉर्टंट अँड स्कोप काय आहेत त्याचे, गव्हर्नन्सी रिस्क काय आहेत, त्यांचे इम्पॉर्टंट काय आहेत, स्कोप काय आहेत आणि त्याला कसं कव्हर करतात, कॉर्पोरेट गव्हर्नन्सी काय आहे अँड ऑल, ह्या थर्ड मॉड्यूलमध्ये असणार आहे. आणि लास्ट मॉड्यूल, इन्शुरन्सवर काय रिस्क असतात, इन्शुरन्स, नॉन लाईफ, लाईफवालं, त्याच्यावर पूर्ण डिस्कस करतील सर.
हा तुमचा रिस्क मॅनेजमेंटचा सिलेबस आहे. ओके, अँड अदर दॅन फायनल अकाउंट नाहीये, वेल्थ मॅनेजमेंट. वेल्थ मॅनेजमेंट मध्ये आय थिंक त्या दिवशी सरांनी इंट्रोडक्शन ऑफ वेल्थ वगैरे घेतलं नाही, तुमचं फर्स्ट मॉड्यूल आहे तो. तर इथे फर्स्ट मॉड्यूलला 3 पार्ट मध्ये घेतलेलं आहे. अधिक इंट्रोडक्शन टू वेल्थ आहे, त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ वेल्थ मॅनेजमेंट, नीड अँड एक्सपेंडिचर ऑफ वेल्थ मॅनेजमेंट, पर्सनल फायनान्शियल स्टेटस, इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंटल अनालिसिस. तर कुठलं एन्व्हायरमेंट इकॉनॉमिकल? रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. एन्व्हायरमेंट म्हणजे ते तुमचं झाडं नाही, इकॉनॉमिकल आहे. त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल 2 टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स आर देअर. इंटरनल इकॉनॉमी, तर इंटरनल अँड कमॉडिटिकल इकॉनॉमी जे प्रोडक्शनच्या जागी होतं ऑर्गनायझेशन मध्ये. एक्सटर्नल इकॉनॉमी, टाइम ऑफ सेल, गव्हर्नमेंट इंटरफेरन्स, पॉलिटिकल इंटरफेरन्स अँड ऑल. अंडरस्टँड? देन इन्शुरन्स प्लॅनिंग अँड इन्व्हेस्टमेंट. Insurance planning, how to plan to invest your money, how much percent invest, remaining our expenditure and all, the whole planning in insurance planning. Then investment planning, how to take an investment, how much percent investment is best for you and how much for not, हे सर्व ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, देन फिनान्शियल मॅथमॅटिक्स. तर फिनान्शियल मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही काय शिकणार आहात? तर कॅल्क्युलेशन ऑफ रिटर्न, ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, टोटल असेट्स, नेटवर्थ, कॅल्क्युलेशन, फिनान्शियल रेशो. फिनान्शियल रेशो ह्याच्या आधी तुम्हाला SY ला कॉमन मध्ये होतं, रेशो अनालिसिस, इक्विटी कॅपिटल अँड ऑल, जे फॉर्म्युले यूज करायचे त्याला फिनान्शियल रेशो म्हणतात. त्यानंतर टॅक्स अँड एस्टिमेटेड प्लॅनिंग. तर टॅक्स मध्ये टॅक्स प्लॅनिंग, असेसमेंट इयर, फिनान्शियल इयर, इन्कम टॅक्स स्लॅब्स, TDS. हे इथे माझ्याकडे सेकंड मॉड्यूल आणि फर्स्ट मॉड्यूल आहे, इथे थर्ड मॉड्यूल आहे, मीन्स मिसमॅच आहे. तर सेम सिलेबस आहे. त्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग, इन्कम, हे जे रिटायरमेंट प्लॅनिंग इथे